ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये आपण रोल्स थिअरम, LMBT ह्याचे थेरम्स बघितलेले आहेत. त्यानंतर आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. आपल्याला इनइक्वालिटीचं चांगलं नॉलेज असणं गरजेचं आहे, त्यामुळे मी एक नजर इनइक्वालिटीजकडे टाकतो. ज्या काय इनइक्वालिटीज आपल्याला झालेल्या आहेत, समजा आपण a ग्रेटर दॅन 0 असं जर असेल तर याचा अर्थ a हा काय आहे, तर a हा पॉझिटिव्ह आहे. आणि समजा असा असेल a ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, तर याचा अर्थ काय असतो? खरं तर याला सुद्धा आपण पॉझिटिव्ह म्हणतो, पण कम्प्लिटली मॅथमॅटिकली जर आपण व्यवस्थित विचार केला तर दिस इज ॲक्च्युली इक्वल टू 0. 0 हा पॉझिटिव्ह नसतो आणि निगेटिव्ह सुद्धा नसतो, त्यामुळे याला आपण डायरेक्टली पॉझिटिव्ह म्हणण्याऐवजी नॉन निगेटिव्ह असं पण म्हणू शकतो बरं का. आपल्या चर्चेमध्ये नाही का, मी या दोघांनाही पॉझिटिव्ह म्हणणार आहे, याला पण पॉझिटिव्ह म्हणणार आहे आणि याला सुद्धा पॉझिटिव्हच म्हणणार आहे. a समजा लेस दॅन 0 असेल तर त्याला निगेटिव्ह म्हणतो आपण, आणि a लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर हा सुद्धा निगेटिव्हच, पण इक्वल टू 0 पण घेतल्यामुळे याला नॉन पॉझिटिव्ह असं देखील म्हणलं जातं. की a इज इक्वल टू 0. 0 जर असेल तर त्याला तो पॉझिटिव्ह पण नसतो, नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. a ग्रेटर दॅन b, आणि इथं मी गृहीत धरतो की हे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, a आणि b दोघं पॉझिटिव्ह आहेत. असं असेल तर काय होणार? हा भाग फार महत्वाचा बरं का, की समजा k एक पॉझिटिव्ह नंबर असा घेतला मी. आता याच्यामध्ये तीन गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, तिन्ही पॉझिटिव्ह आहेत. एक तर a पॉझिटिव्ह आहे, b पॉझिटिव्ह आणि k हा देखील कसा आहे? पॉझिटिव्ह. आणि त्यामध्ये काय, a हा b पेक्षा मोठा आहे. तर मग काय होणार? मग k नी काय काय करू शकतो? जर मी हा पॉझिटिव्ह असलेला k जो आहे, k दोन्हीकडे जर मिसळला तर इनइक्वालिटी मध्ये फरक पडत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे ही. जर मी a ग्रेटर दॅन b असेल आणि k पॉझिटिव्ह असेल आणि k जर मी दोन्ही बाजूला ऍड केला तर या इनइक्वालिटी मध्ये बदल होत नाही, ही सेम इनइक्वालिटी राहते. ठीक आहे. किंवा दोन्ही बाजूकडून मायनस जरी केला तरी इनइक्वालिटी मध्ये काही बदल होत नाही, ही इनइक्वालिटी चेंज झालेली नाही, हे लक्षात घ्या. मी एखादा पॉझिटिव्ह नंबर दोन्ही बाजूला ऍड केला तरी काही फरक पडत नाही, किंवा तो पॉझिटिव्ह नंबर दोन्ही बाजूमधून सबट्रॅक्ट केला तरी इनइक्वालिटी मध्ये काही फरक पडत नाही, किंवा मल्टिप्लाय केला तरी काही फरक पडत नाही. त्या k नी नाही का दोघांना मल्टिप्लाय केलेलं आहे, a आणि b ला, इनइक्वालिटी मध्ये काही बदल झालेला नाही. आणि समजा k च्या पॉवर घेतल्या दोन्हीच्या, म्हणजे स्क्वेअर केल्यासारखं. समजा k हा पॉझिटिव्ह असेल, दोन्हीचा स्क्वेअर केला, अर्थात तिथे a आणि b कशा घेतलेले आहेत मी? पॉझिटिव्ह. दोन्ही पॉझिटिव्ह असेल आणि त्याची कुठलीही पॉवर घेतली समजा, तर त्याच्यामध्ये इनइक्वालिटी मध्ये काय बदल झालेला आहे का? नाही. मग नक्की बदल होतो कुठं ते आता लक्षात घ्या. समजा k हा निगेटिव्ह असेल तर काय होणार आहे? आणि निगेटिव्ह नंबरनी समजा मी या इनइक्वालिटीला मल्टिप्लाय करत असेल, म्हणजे a ग्रेटर दॅन b, समजा -2 नी या दोघांना मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल? -2a आणि -2b मिळतील. अशा वेळेस मात्र ही इनइक्वालिटी काय होणार? बदलणार. म्हणजे दिलेल्या इनइक्वालिटीला जर एखाद्या निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं तर तो काय होणार? चेंज होणार. इथं दाखवलेलं आहे a जर ग्रेटर दॅन b असेल तर -a लेस दॅन -b असतो. तसंच पॉवरच्या बाबतीत आहे. जर निगेटिव्ह पॉवर्स घेतल्या आपण, निगेटिव्ह पॉवर्स म्हणजे याचा रेसिप्रोकल सारखा भाग येतो बरं का. a टू द पॉवर -1 म्हणजे काय? 1/a. b टू द पॉवर -1 म्हणजे 1/b. 1/a इज लेस दॅन 1/b. तर सगळ्यात महत्वाच्या या दोन गोष्टीकडे नीट लक्ष द्या, की समजा हा असेल a ग्रेटर दॅन b, मी दोन्ही बाजूचा निगेटिव्ह घेतला तर या इनइक्वालिटी मध्ये बदल होणार, किंवा दोघांचा रेसिप्रोकल जरी घेतला तरी त्या इनइक्वालिटी मध्ये काय झालेलं आहे? बदल झालेला आहे. हे लक्षात घ्या प्रत्येक जण. ठीक आहे. तर या इनइक्वालिटीच्या नॉलेज नंतर आता पुढे जाऊया आपण. आता प्रत्यक्षात इन्क्रीजिंग म्हणजे काय आणि डिक्रीजिंग म्हणजे काय त्याचा विचार करूया. बघा, इन्क्रीजिंग फंक्शन्स. इन्क्रीजिंग फंक्शन्स कोणाला म्हणायचं, त्याची डेफिनेशन काय आहे बघा. अ फंक्शन f इज सेड टू बी मोनोटोनिकली याचा अर्थ स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग ऑन एन इंटरवल ab. a आणि b कसे घेतलेले आहेत? ओपन इंटरवल आहे हा. इफ फॉर एनी x1 लेस दॅन x2, असा x1 आहे जो x2 पेक्षा कमी आहे, वी गेट f ऑफ x1 लेस दॅन f ऑफ x2. म्हणजे जर x1 हा x2 पेक्षा कमी असेल
तर त्याचा जो काय y1 हा सुद्धा y2 पेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे. असं जर असेल तर त्या फंक्शनला काय म्हणतो आपण, इन्क्रीजिंग फंक्शन म्हणतो. आता हे नुसतं डेफिनेशन होऊन लक्षात येत नाही, डायग्राम कडे बघूया, नीट लक्षात येईल. आता ते आता ही इन्क्रीजिंग म्हणजे वाढत जाणारं फंक्शन आहे असं दिसतं बघा. हे एक लक्षात ठेवायचं, डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारं फंक्शन म्हणजे काय झालं, इन्क्रीजिंग फंक्शन. हे लक्षात ठेवा. आणि नेहमी डावीकडूनच उजवीकडे जातो आपण, उजवीकडून डावीकडे येत नाही, कारण की ही जी नंबर लाईन आहे, एक्स ची नंबर लाईन आहे, ती वाढत कशी जाते, डावीकडून उजवीकडेच वाढत जाणार आहे ती नंबर लाईन. त्यामुळे त्या हिशोबाने डावीकडून उजवीकडे जाताना ज्यावेळेस चढ असा लागतो त्यावेळेस त्याला इन्क्रीजिंग म्हणणार, आणि डावीकडून उजवीकडे जाताना समजा मला उतारला आला तर त्याला काय म्हणणार, डिक्रीजिंग म्हणणार. तर इथं काय अर्थ आहे बघा, x1 लेस दॅन x2 म्हणजे हा झाला आपला x1 झाला हा, आणि x2 म्हणजे इथपर्यंतची किंमत x2 असणार आहे, ही x2. आता इथं क्लिअरली प्रत्येकाला दिसतंय का बघा, बघू. x1 हा x2 पेक्षा लहान आहे, नाही तर हा x1 इथं आहे, x2 इथं आहे, x1 हा x2 पेक्षा लहान आहे. आता मग पुढे f of x1 म्हणजे काय, आता ही उभी जी व्हॅल्यू असते ती f of x1 झाली, हा झाला f of x1 आणि हा झाला f of x2. प्रत्येकाने नीट निरीक्षण करून ही गोष्ट समजून घ्या बरं का. इन्क्रीजिंग फंक्शन, डिक्रीजिंग फंक्शन हे जेई म्हणा, नीट म्हणा, सीईटी म्हणा, खूप चांगले प्रश्न याच्यावरचे विचारले जातात. आणखीन एकदा लक्ष द्या की x1 लेस दॅन x2 इथं झालेला आहे, x1 हा x2 पेक्षा लहान आहे, त्याच्यापासून तयार झालेला f of x1 आणि हा आहे f of x2. आता इथं प्रत्येकाला दिसते की f of x1 हा लहान आहे f of x2 पेक्षा, बरोबर आहे. म्हणूनच या फंक्शनला काय म्हणतो आपण, इन्क्रीजिंग. खरं तर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, कारण की मी इथं चिन्ह कसला वापरलेला आहे, लेस दॅनचा वापरलेला आहे. लेस दॅन ऑर इक्वल टू असं जर केलं असतं तर स्ट्रिक्टली हा शब्द मी तुम्ही खोडला असता आणि नुसतंच इन्क्रीजिंग म्हणलं असतं. म्हणूनच मी एक नोट देतोय खाली, समजा इफ फॉर एनी x1 लेस दॅन x2 इफ वी गेट, आता हे फंक्शन सरळ असं वर चढत चढत जात आहे. समजा असं असलं असतं की असं थोडासा इन्क्रीज झाला, तर नंतर असं झालं आणि परत असं झालं, तर याला काय म्हणणार मी, याला मी स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणणार नाही. कारण की समजा इथं बघा, ही जी आहे ही व्हॅल्यू, इथं x1 आला, इथं x2 आला, x1 हा x2 पेक्षा लहान आहे, पण हे कसे आहेत, f of x1 आणि f of x2 हे कसे आहेत, सेम आहेत, याच्यामध्ये लहान मोठेपणा नाही आहे. अशा वेळेस याला काय म्हणतो आपण, नुसतंच इन्क्रीजिंग म्हणायचं. बघा, जरी ते सपाट असलं तरी त्याला इन्क्रीजिंगच म्हणणार आहे मी, कारण की याचा रोख कसा आहे, तर हे वाढत जाणारच फंक्शन आहे आधीपासूनच. ठीक आहे. तर या दोघांमधला फरक बघा, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणजे कम्प्लिटली प्रत्येक ठिकाणी हे इन्क्रीज होत आहे, आणि नुसतं इन्क्रीजिंग याचा अर्थ कधी कधी ते इक्वल देखील असू शकणार आहे. त्यामुळं इफ फॉर एनी x1 लेस दॅन x2 we get f of x1 less than or equal to f of x2 then f is increasing. या पूर्ण स्लाइड मध्ये या दोन गोष्टीला फार महत्व आहे. जर इन्क्रीज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल तर लेस दॅन म्हणतो आपण, आणि नुसतं इन्क्रीजिंग असेल तर इक्वल टू चिन्ह देखील येऊ शकतं. आपण डेरिव्हेटिव्ह कसा बघायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एन इन्क्रीजिंग फंक्शन हा काय मिळतो ते बघूया आपण. आता x1 लेस दॅन x2 असं म्हणलेलं होतं, अशा वेळेस f of x1 लेस दॅन f of x2 ही स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शनची कंडिशन आहे. तर आता x1 ला x ठेवतो मी, x2 हा x1 च्या जरा पुढे आहे, म्हणून त्याला मध्ये काय करतो, h वाढवतो, त्याच्यामध्ये x मध्ये थोडा h मिसळलेला आहे असं x2 ला म्हणतो. x1 चं रूपांतर मी x मध्ये केलेलं आहे, x2 चं रूपांतर काय केलेलं आहे, x प्लस h मध्ये केलेलं आहे. h कोण आहे, तर h इज अ स्मॉल इन्क्रीमेंट, एक छोटासा नंबर जो x मध्ये वाढवलेला आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये झालेले बदल बघा, x1 x2 चं रूपांतर काय होणार, मग x1 चं रूपांतर x मध्ये होईल आणि x2 चं x प्लस h मध्ये होईल. याचं x मध्ये आणि याचं x प्लस h मध्ये झालंय. असं असेल तर या दोघांमध्ये पण तो करस्पॉन्डिंग चेंज होणार, इथं f of x येणार आणि इथं f of x प्लस h येणार. ठीक आहे. मग पुढे या टर्मला उजव्या बाजूला शिफ्ट करू, म्हणजे 0 लेस दॅन f of x प्लस h मायनस f of x असा तो होईल. हा इकडून इकडं शिफ्ट केल्यामुळे इनइक्वालिटी मध्ये काही बदल होत नाही. आता डिवाइड बोथ टर्म्स बाय काय करणार आहे, h करणार आहे. या 0 ला डिवाइड बाय h केलं तर काय मिळणार आहे, 0च मिळणार आहे. या कंप्लीट टर्मला h ने डिवाइड करतो आणि मग आता याचं काय करतो मी, लिमिट घेतो. हा जो भाग आहे हा सेकंडचा स्लोप आहे, स्लोप ऑफ अ सेकंड. स्लोप ऑफ अ सेकंडचं रूपांतर लिमिट ज्यावेळेस घेतो त्यावेळेस काय होणार आहे, स्लोप ऑफ अ टँजेंट. आता ही झाली टँजेंट,
टँजेंटचा स्लोप ज्यावेळेस घेतो आपण, टँजेंट आता समजा एखादी कर्व आहे, त्याच्या असलेली टँजेंट, ही टँजेंट जी असेल ती कधी कधी आडवी येऊ शकते. आडवी जर ती टँजेंट आला तर मग त्याचा स्लोप कसा येणार आहे, 0 येणार आहे. त्यामुळं ज्यावेळेस मी लिमिट h टेंड्स टू 0 घेतो आणि हा भाग करतो, त्यावेळेस या चिन्हाचं रूपांतर याच्यामध्ये होतं. म्हणजे आधी काय होतं, लेस दॅन होतं, पण लिमिट घेतल्यानंतर काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू असं रूपांतर झालेलं आहे त्याचं. का बरं झालेलं आहे, कारण की कधी कधी ही टँजेंटचा जो स्लोप आहे तो काय असतो, 0 देखील. जर आडवी टँजेंट असेल हॉरिझॉन्टल कम्प्लिटली, तर त्या टँजेंटचा स्लोप काय येतो, 0 येतो. टँजेंटच्या स्लोपचं आणि याचं काय रिलेशन आहे, कारण की हे म्हणजेच डेरिव्हेटिव्ह आहे ना. लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h म्हणजेच डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल. यालाच आपण काय लिहित असतो, f डॅश ऑफ x. म्हणून f डॅश ऑफ x कसा आलेला आहे, 0 पेक्षा मोठा, म्हणजेच काय, पॉझिटिव्ह. म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट काय याच्यामध्ये, जर एखादं फंक्शन इन्क्रीजिंग असेल तर तिथं येणारा डेरिव्हेटिव्ह हा पॉझिटिव्ह असतो. हे लक्षात ठेवायला हवा आता की इफ f ऑफ x इज इंक्रीजिंग म्हणजे काय, देन f डॅश ऑफ x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हेच चिन्ह लिहिलंय का बघा, हेच लिहिलंय मी, फक्त हा 0 नंतर लिहिलाय, f डॅश ऑफ x आधी लिहिलेला आहे. f डॅश ऑफ x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ग्रेटर दॅन 0 असणे म्हणजेच पॉझिटिव्ह असणे. ठीक आहे. आता इक्वल टू म्हणल्यामुळे खरं तर त्याला नॉन निगेटिव्ह म्हणायला पाहिजे, पण मी प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्ह असाच उल्लेख करतो, आपल्यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको जास्त. हा, तर इफ f ऑफ x इज इंक्रीजिंग देन f डॅश ऑफ x इज पॉझिटिव्ह, एवढं लक्षात ठेवा. आता जो प्रकार आपण इंक्रीजिंगच्या बाबतीत केलेला सेम टू सेम, काही बदल नाही, तोच डिक्रीजिंगच्या बाबतीत मी करून दाखवणार आहे. आता डिक्रीजिंग फंक्शन याच्या स्टेटमेंट मध्ये बघा, अ फंक्शन f is said to be monotonically or strictly decreasing on an interval ab if for any x1 less than x2 we get f of x1 greater than f of x2. आता इथं काय बदल झालेला आहे, f of x1 हा मोठा आहे आणि f of x2 हा काय लहान आहे. आधी कसं होतं, हा लहान आणि हा मोठा होता. ठीक आहे. तर आता डिक्रीजिंगचा बघा, नेहमी डावीकडून उजवीकडे जाताना जर आपल्याला उतार लागला तर त्याला काय म्हणणार मी, डिक्रीजिंग म्हणणार. आता हा झाला x1 आपला, इथं दाखवलेला x1 आणि हा आहे x2. बघा बघू, x1 x2 पेक्षा लहान आहे का, x1 हा x2 पेक्षा लहान आहे. पण आता जे काय f of x1 आणि f of x2 मिळतात ते बघा, हा झाला माझा f of x1 आणि हा झाला f of x2. हा f of x1 आहे आणि हा f of x2. आता कोण मोठा आहे, f of x1 मोठा आहे, f of x2 लहान आहे. असं असल्यामुळे काय होणार आहे, डिक्रीजिंग फंक्शन म्हणतो आपण याला, किंवा डिक्रीजिंग फंक्शनच्या बाबतीत काय होणार आहे, f of x1 हा f of x2 पेक्षा मोठा असणार आहे. ठीक आहे. तर इफ फॉर एनी x1 लेस दॅन x2 इफ वी गेट f of x1 ग्रेटर दॅन और इक्वल टू f of x2, याला हे स्ट्रिक्ट असेल, इनइक्वालिटी असेल तर त्याला स्ट्रिक्टली डिक्रीजिंग म्हणतो. इक्वल टू असेल तर नुसतंच डिक्रीजिंग असं म्हणतात, नुसतंच डिक्रीजिंग. ठीक आहे. तर याचं देखील डेरिव्हेटिव्ह बघू आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ अ डिक्रीजिंग फंक्शन, x1 लेस दॅन x2 f of x1 ग्रेटर दॅन f of x2, ही डेफिनेशन झाली डिक्रीजिंग फंक्शनची. मगाशी केल्याप्रमाणे मग असंच सबस्टिट्यूशन करू की x1 ला x ठेवतो, x2 ला x प्लस h, वेअर h इज अ स्मॉल इन्क्रीमेंट. मग याच्यामध्ये झालेला बदल बघा, x लेस दॅन x प्लस h, आणि याच्यामध्ये झालेला बदल f of x ग्रेटर दॅन f of x प्लस h, हा झालेला आहे बदल. ठीक आहे. त्याच्या पुढे मग f of x ला या बाजूला घेऊन जातो, म्हणजे हा 0 इज ग्रेटर दॅन f of x प्लस h मायनस f of x झाला. पुढे दोन्ही साईडला डिवाइड बाय h करतो, हा केला भाग. त्यानंतर लिमिट, हा लिमिट घेतल्यानंतरचा भाग महत्वाचा, कारण की याचं रूपांतर आपण टँजेंट मध्ये केलं. आता टँजेंट मध्ये आणि टँजेंट 0 देखील असू शकते, म्हणून इथे इक्वल टू चिन्ह पण आलं. याचाच अर्थ 0 इज ग्रेटर दॅन इक्वल टू f डॅश ऑफ x, और अदरवाइज वी कॅन से f डॅश ऑफ x हा शून्यापेक्षा लहान आहे. इफ f of x is decreasing, f dash of x is less than or equal to 0. याचाच अर्थ काय, तो निगेटिव्ह आहे. म्हणजे तिथं असलेल्या, म्हणजे कुठल्याही पॉइंटवर जर समजा मी टँजेंट काढली तर त्या टँजेंटचा स्लोप काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. म्हणजे आता डिक्रीजिंग आपण बघत होतो, डिक्रीजिंग मध्ये ग्राफ कसा आलाय, असा आलाय. तर तिथं एखादा पॉइंट आहे
तिथल्या कुठल्याही पॉईंटवर मी समजा टँजंट काढली, आता तुम्हाला दिसतं टँजंट या बाजूला आहे, अशी असेल तर त्याचा स्लोप काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. म्हणूनच हेच त्याचं मिनिंग आहे की डिक्रीजिंगला निगेटिव्ह, इन्क्रीजिंगला पॉझिटिव्ह, लक्षात ठेवणे. आता एक्सरसाइज कडे जाऊया. एक्सरसाइज 2.4 टेस्ट वेदर द फॉलोइंग फंक्शन्स आर इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. त्याच्यामधले हे दोन सम्स मी घेणार आहे. पहिला सम फक्त होमवर्क साठी दिलेला आहे तुम्हाला. आता मी पहिल्यांदा दुसऱ्या सम पासून सुरुवात करतो. हा दुसरा सम घेतला की एफ ऑफ एक्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 मायनस 3x प्लस 3x स्क्वेअर मायनस एक्स क्यूब वेअर एक्स बिलॉंग्स टू आर असं दिलेलं आहे. पुढे जाऊन काय मिळतं ते बघू आपण. त्याच्यात गिवन दॅट एफ ऑफ एक्स हा जो दिलेला आहे याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो. का बरं करतो असं? कारण की डेरिव्हेटिव्ह वरून आपण ठरवू शकतो डायरेक्टली, जर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह तर इन्क्रीजिंग, जर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह तर डिक्रीजिंग, हे असं ठरवू शकतो आपण. मग आता त्यामुळेच मी याचा डेरिव्हेटिव्ह काढतो इथं. तर एफ डॅश ऑफ एक्स मिळणार आहे, तो किती मिळतो आपल्याला, या 2 चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, कॉन्स्टंट असल्यामुळे 0, मायनस 3x चा मायनस 3x स्क्वेअरचा एक्स स्क्वेअरचा 2x इंटू 3 म्हणजे काय झाला, 6x झाला, एक्स क्यूबचा 3x स्क्वेअर झाला. त्यामुळं हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला. या डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करता येईल, मला वाटतं जास्तीत जास्त मायनस 3 मी कॉमन घेतो. आतमध्ये काय काय राहील मग, 1, इथं मायनस 2x आणि इथं एक्स स्क्वेअर आहे. आता हा जो आहे हा एखादा ब्रॅकेटचा कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यासारखा दिसतोय बघा. a चा स्क्वेअर b चा स्क्वेअर मायनस 2 इंटू ab, म्हणजे तो काय आलेला आहे मायनस 3 टाइम्स हा जो पूर्णपणे आहे हा खरं तर x मायनस 1 होल ब्रॅकेट काय आहे, स्क्वेअर आहे. आता स्क्वेअर आलं म्हणजे खूप चांगली गोष्ट आपल्याला, कारण की स्क्वेअर आर द हेल्पफुल थिंग्स फॉर अस टू डिसाइड द साइन. म्हणजे एखादी टर्म ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे ठरवण्यासाठी स्क्वेअर्स आपल्याला मदत करतात, कारण की स्क्वेअर्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह. मग इथं पुढे एक्सप्लेनेशन पण तसंच दिलेलं आहे मी की एक्स मायनस 1 चा स्क्वेअर असल्यामुळं मी ही टर्मचं काही कॅल्क्युलेशन करायचं नाही मला. एक्स काही ठेवा तुम्ही, एक्सची व्हॅल्यू काही ठेवली तरी, पण ज्यावेळेस मी एखाद्या टर्मचा स्क्वेअर घेतो ती टर्म काय होणार आहे, नेहमी 0 तरी मिळेल. किंवा समजा आता बघा इथं एक्सची किंमत 1 असेल, 1 मायनस 1 चा स्क्वेअर काय आला, 0 चा स्क्वेअर. 0 चा स्क्वेअर म्हणजे इक्वल टू 0 देखील असू शकतो तो, ठीक आहे. किंवा एक्सच्या ठिकाणी 5 टाकले, समजा 5 मायनस 1 4 चा स्क्वेअर 16 झाला, तो पॉझिटिव्ह असणार आहे. समजा मी मायनस 5 टाकले, मायनस 5 मायनस 1 मायनस 6 झाला. मायनस 6 चा स्क्वेअर मात्र काय आला, 36 होतोय, 36. हा कसा असणार आहे, नेहमीच पॉझिटिव्ह. थोडक्यात काय तर स्क्वेअर्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणून मी तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असं लिहिलेलं आहे. फॉर एनी कुठलाही एक्स जो रिअल नंबर आहे त्या प्रत्येकासाठी ही टर्म कशी असणार आहे, पॉझिटिव्ह. आता या टर्मला जी पॉझिटिव्ह आहे त्या टर्मला मी निगेटिव्ह टर्मनी मल्टिप्लाय केलेलं आहे, मायनस 3 नी मल्टिप्लाय केलेलं आहे. मग सांगितल्याप्रमाणे समजा या गोष्टीला मी निगेटिव्ह टर्मनी मल्टिप्लाय केलं तर ही इनइक्वालिटी बदलते. मायनस 3 नी याला मल्टिप्लाय केलं तर काय होणार, हे ग्रेटर दॅन इक्वल टू चं रूपांतर चेंज होऊन कशामध्ये आलं, लेस दॅन इक्वल टू. का बरं असं आलं, कारण की याला मी मायनस 3 नी मल्टिप्लाय केलं म्हणून, ठीक आहे. मग याला मायनस 3 नी मल्टिप्लाय केलं म्हणजे असं आलं. हा किंवा ही कंप्लीट टर्म म्हणजेच काय आहे तर आपला एफ डॅश ऑफ एक्स आहे. हा एफ डॅश ऑफ एक्स इथे ठेवतो मी. म्हणजेच काय, एफ डॅश ऑफ एक्स जो एवढा आहे तो कसा आलेला आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजेच काय, एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे शून्यापेक्षा कमी असलेला, म्हणजेच काय झाला, निगेटिव्ह. जर एफ डॅश ऑफ एक्स निगेटिव्ह आला याचाच अर्थ फंक्शन कसं आहे, मग डिक्रीजिंग फंक्शन आहे. हा 2 मार्काचा सम आहे बरं का, 2 मार्कासाठी आहे. पण इथं थोडस आपल्याला लॉजिकली विचार करायचा आहे की स्क्वेअर असेल तर पॉझिटिव्ह, पण त्याला निगेटिव्हनी मल्टिप्लाय केल्यामुळे निगेटिव्ह, आणि म्हणून डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह, आणि म्हणून त्याला डिक्रीजिंग फंक्शन असं म्हणतो आपण, ठीक आहे. पुढे जाऊया. आता याचा ग्राफ पण काढून दाखवलेला आहे मी. खरं तर हे एक्झाम साठी नाही, पण तुम्हाला कंप्लीट आयडिया येईल याच्यावरून की इथं कुठंच तरी आहे का बघ, डावीकडून उजवीकडे जातात कम्प्लिटली फंक्शन खालीच उतारच आहे, कुठंच चढ नाही. हा जो आहे कम्प्लिटली काय आहे, डिक्रीजिंग आहे हा, ठीक आहे. आता पुढच्या समकडे जाऊया, थर्ड समकडे. एफ ऑफ एक्स दिलेलं आहे एक्स मायनस 1 अपॉन एक्स वेअर एक्स बिलॉंग्स टू आर अँड एक्स इज नॉट इक्वल टू 0.
आता x नॉट इक्वल टू 0 अशा करता दिलं की इथं डिनॉमिनेटरला x घेतलेत आणि डिनॉमिनेटरला 0 नसतं म्हणून. आता मगाशी सारखंच हा गिवन भाग घेतला. आता याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हटल्यानंतर काय मिळेल मला, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1 आहे, मायनस हा 1 अपॉन एक्स आहे. पण मला 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा बघूया. 1 अपॉन एक्सचा हा मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर असतो आणि आधीच इथे एक निगेटिव्ह चिन्ह आहे म्हणून मायनस मायनस काय होणार, तो पॉझिटिव्ह होणार. मग आता इथं बघा, इथं असलेल्या सगळ्या टर्म, खरं तर या स्टेपला सुद्धा सांगू शकता तुम्ही की ते कम्प्लिटली पॉझिटिव्ह आहे, कारण की इथं कोण आहे, एक्स स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअर कसा असतो, पॉझिटिव्ह असतो आणि त्यामुळे हे सगळंच पॉझिटिव्ह होणार आहे. किंवा एक स्टेप पुढे जाऊन करूया, एक्स स्क्वेअरला क्रॉस मल्टिप्लाय करून वर घेऊया, एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. हा जो आहे हा एक्स स्क्वेअर प्लस 1, एक्स स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणून त्याच्यामध्ये 1 मिसळलं काय आणि डिवाइड बाय एक्स स्क्वेअर केलं काय, तर ते ऑलवेज कसे राहणार आहे, पॉझिटिव्ह राहणार आहे. इथं बघा, इथं इक्वल टू 0 येतील का कधी, एक्स स्क्वेअर हे कधीतरी निगेटिव्ह येतील का, एक्स स्क्वेअर हे निगेटिव्ह येतील का, -1 अशी किंमत मिळेल का मला त्याची, -1 नाही मिळणार. एक्स स्क्वेअरची किंमत कधीच -1 मिळणार नाही. -1 प्लस 1 असेल तर मग 0 येणार. ठीक आहे, त्यामुळे मी इथं ग्रेटर दॅन 0 हेच दाखवलंय. इथं इक्वल टू चिन्हाचा उल्लेख केलेला नाही हे लक्षात घ्या. आणि असं असल्यामुळं हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा मोनोटोनिकली इन्क्रीजिंग फंक्शन असं देखील याला म्हणतात. इज ऑलवेज अन इन्क्रीजिंग फंक्शन. ठीक आहे, तर इथं समजा मी ग्राफ बघितला डावीकडून उजवीकडे जाताना, बघा याच्यामध्ये सतत वाढच होत गेलेली आहे. किंवा हा इथून सुद्धा वाढच होत गेलेली आहे. हा असा का तुटलेला आहे मध्ये, कारण की x इज इक्वल टू 0 ला फंक्शनची व्हॅल्यू नसते काही, त्यामुळे असं झालेलं. तर बघा हे ऑलवेज इन्क्रीजिंग आहे. ठीक आहे, पुढे आता फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x फॉर विच द फॉलोइंग फंक्शन्स आर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. स्ट्रिक्टली या शब्दाचा अर्थ काय, मला ग्रेटर दॅनच घ्यायचा आहे, इक्वल टू चिन्हाचा उल्लेख करायचा नाही तिथं मला. ठीक आहे, इक्वल टू चिन्ह घ्यायचं नाही. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणजे नुसताच ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, मग याच्यापैकी एक सम सोडवतो आपण. हा क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3 प्लस 3x मायनस 3x स्क्वेअर प्लस एक्स क्यूब. तर याला सुद्धा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करूया. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह मिळेल. डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे ते बघायचं. 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 आल्यामुळे तो नाही लिहित इथं मी. 3x चा डेरिव्हेटिव्ह मात्र 3 आहे, कारण x चा 1 असतो डेरिव्हेटिव्ह. हा 3 आहे, -3 आहे आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 2x आहे. 2x इंटू -3 इज -6. एक्स स्क्वेअर नाही बरं का, नुसताच x येणार आहे, हा नुसताच x येणार आहे. ठीक आहे, आणि एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 3x स्क्वेअर. तर आपल्याला ही टर्म मिळालेली आहे. याच्यातून 3 कॉमन काढलेले आहेत मी. आतमध्ये काय राहणार आहे, एक्स स्क्वेअर राहतील, इथं -2x आणि इथं 1. हा मगाशी बघितल्यासारखाच आहे बघा, a स्क्वेअर -2 इंटू a इंटू b प्लस b स्क्वेअर. म्हणजे हा x -1 चा काय मिळालेला आहे, स्क्वेअर मिळालेला आहे. आता इथं आपल्याला ठरवायचं का इन्क्रीजिंग का डिक्रीजिंग, काही नाही ठरवायचं. आपल्याला त्यांनी दिलेलंच आहे की एफ ऑफ एक्स हा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे म्हणूनच दिलेलं आहे त्यांनी, म्हणून मी हे स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 घेतो. मग हा जर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 घेतला म्हणजे 3x -1 चा स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 असं घेतलेलं आहे. फॉर एव्हरी x बिलॉंग्स टू r एक्सेप्ट फॉर x इज इक्वल टू 1. आता x इज इक्वल टू 1 का नाही येणार इथं, कारण x इज इक्वल टू 1 जर मी इथं ठेवला तर 1 - 1 काय आला, 0. 0 चा स्क्वेअर काय झाला, 0. म्हणजे हा इक्वल टू 0 होईल. जर 1 घेतला तर इथं x ची व्हॅल्यू 1 ठेवली तर हा काय होणार, इक्वल टू 0. त्यामुळे या गोष्टीमधून आता हे x इज इक्वल टू 1 वगळायचेच आपल्याला. हे का बरं वगळलेले हे प्रत्येकाला लक्षात आलेलं असावं. किंवा आणखीन एकदा सांगतो ते बघा. कन्सेप्ट सोपी आहे पण याच्यामध्ये बारकावे खूप आहेत. की एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणलेलं आहे आपण, म्हणून हा ग्रेटर दॅन 0 येतो. पण किती विचार केलेला आहे बघा, इथं ग्रेटर दॅन 0 जर म्हणतो, पण समजा x ची व्हॅल्यू मी 1 ठेवली तर हा काय होणार आहे, इक्वल टू 0 देखील येऊ शकतो. पण मला ते ग्रेटर दॅन 0च पाहिजे. मग इक्वल टू कुणाला येणार आहे, x इज इक्वल टू 1 असेल तर इक्वल टू येतो, म्हणून तेवढाच भाग याच्यातून काढून टाकलेला आहे. त्यामुळं आता हा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग कुठं आहे, मग सगळ्या व्हॅल्यू चालतील, x ची कुठलीही व्हॅल्यू घ्या चालेल, फक्त काय 1 सोडून. म्हणून मी त्याला काय लिहितोय मी, एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स. हे जे चिन्ह आहे
असं व्ही करून असं केलेलं आहे, याचा अर्थ ए असल्यासारखं समजा, म्हणजे ऑल व्हॅल्यूज असं समजायचं याला. ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स, एक्सच्या सगळ्या व्हॅल्यूसाठी ज्या एक 1 सोडून आहेत. 1 सोडून कसं करायचं, या पूर्ण आर मधून 1 वजा केलेलं आहे. 1 वजा करताना त्याला कर्ली ब्रॅकेट टाकलेलं आहे, कारण की तो सेट आहे, सिंगलटन सेट 1 म्हणून घेतलेला आहे. ठीक आहे, ही लिहिण्याची पद्धत आहे. नुसता r-1 असं कधी लिहित नसतात. पुढे हा 1 ला बघा, आता या हाच फंक्शन हा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. 1 ला काय होणार आहे इथं, 1 ला तो एक्झॅक्टली 0 जाणार आहे, म्हणजे हे आडवं मिळणार आहे इथं 1 ला. तेवढा एक जर भाग सोडला तर सगळीकडे कसं आहे, ते इन्क्रीजिंगच आहे, वाढतच जात आहे. फक्त 1 ला 0 येते, म्हणजे ते जरा स्थिर राहायला लागलं तिथं, म्हणून तो भाग सोडून बाकी सगळ्या ठिकाणी काय ते इन्क्रीजिंग आहे, असं त्याचा अर्थ आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फॉलोइंग फंक्शन्स आर, आता पुढे काय म्हणलेलं आहे, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, म्हणजे लेस दॅन 0 आला पाहिजे. ठीक आहे, इक्वल टू चिन्हाचा इथं विचार होत नाही. समजा हा शब्द नसला असता तर मग म्हणणार डिक्रीजिंग झालं असतं, मग मी हे इक्वल टू चिन्ह लावलं असतं, पण आता तसा भाग नाही आहे, त्यामुळे तो येणार नाही. ठीक आहे, आता याच्यातलं बघूया, हे सम करूया की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x क्यूब मायनस 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 6 असा तो दिलेला आहे गिवन. त्यानंतर त्याला डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय मिळणार आहे बघा, 3x क्यूब आहे, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 3x स्क्वेअर असतो. त्या 3 नी 2 ला मल्टिप्लाय केल्यावर काय झालं, 6 झाले, 6x स्क्वेअर. नंतर इथं -3 आणि x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, म्हणून हा -6x झाला. हा -12, x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून -12. ठीक आहे, आणि हा कॉन्स्टंट असल्यामुळे 0, तो नाही लिहित मी. आता इथं प्रत्येक ठिकाणी काय कॉमन घेण्यासारखं आहे, 6 कॉमन काढता येतो आपल्याला प्रत्येक ठिकाणावर, त्यामुळे इथं 6 कॉमन काढलेलं आहे. आतमध्ये जे मिळालेलं आहे ते एखाद्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहेत का हो, तर एखाद्या ब्रॅकेटचा स्क्वेअर नाही, पण हे फॅक्टराइज करून लिहिता येतात आपल्याला, की काय आहे ते 6 × x - 2 × x + 1. तर याच्या पुढे काय येणार, एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग इफ, ही त्याची डेफिनेशन आहे, एफ डॅश ऑफ एक्स कसा असला पाहिजे, लेस दॅन 0 असला पाहिजे स्ट्रिक्टली डिक्रीजिंगला. मग याला पण लेस दॅन 0 लिहितो मी, 6x - 2x + 1 इज लेस दॅन 0. म्हणजे कायला x - 2 × x + 1 लेस दॅन 0. चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन बघा मित्रांनो, काय होणार आहे याच्या पुढे, कारण ही इनइक्वालिटी आपल्याला सोडवायची आहे. x - 2 आणि x + 1 लेस दॅन 0, हे कशा पद्धतीने सोडवतो ते बघा आपण. आता याचं सोल्युशन कसं काढायचं, ज्यावेळेस 2 ब्रॅकेट्स येतात आणि मग लेस दॅन 0 असतात, अशा वेळेस मी तुम्हाला एक पूर्णपणे मेथड सांगतो कशा पद्धतीने करायचंय, त्यानंतर एक शॉर्टकट ट्रिक पण सांगणार आहे, तेही लक्षात द्या तुम्ही. ठीक आहे, पहिल्यांदा मेथड काय सांगते ते बघा. आता हा जो आहे हा 0 कधी येईल, x - 2 0 कधी येईल, जर x ची व्हॅल्यू 2 ठेवली तर, किंवा x ची व्हॅल्यू -1 ठेवली तर. म्हणून 2 आणि -1 हे त्याचे क्रिटिकल पॉइंट झाले, 2 आणि -1. आता हा जो आहे गोल, हा पोकळ का बरं दाखवलाय, कारण की हे लेस दॅन आहे, म्हणजे -1 ला मी त्याच्यात इन्क्लूड करणार नाही, हे पोकळ दाखवलेलं आहे, कारण की काय आहे लेस दॅन. फक्त इक्वल टू म्हणलं असतं तर ते भरीव दाखवलं असतं. या 2 पॉइंट पासून या लाईनचे 3 भाग होतात, म्हणजे 3 रिजन्स होतात. कुठले 3 रिजन होतात, हा झाला पहिला रिजन, -1 पेक्षा लहान असलेला. हा झाला दुसरा रिजन, -1 आणि 2 दोघांच्या मधला. आणि हा झाला तिसरा रिजन, 2 पेक्षा मोठा असलेला. असं झाल्यानंतर काय करणार मी, प्रत्येक रिजन मधला एक एक पॉइंट घेणार. तर टेस्ट पॉइंट्स घेणार मी याच्यात. या रिजन मधला एखादा पॉइंट, हा -3 घेतलाय मी, -1 च्या अलीकडचा -3 असतो. -1 आणि 2 च्या मधला सोपा पॉइंट कुठला, 0 आहे, 0 घेतला. 2 च्या नंतरचा एखादा पॉइंट कुठला, 4 घेतला. तुम्ही काहीही घेऊ शकता बरं का, हा पॉइंट -1 च्या अलीकडचा -2 पण घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, पण मी -3 म्हणून घेतलेलं आहे. आता -3, 0 आणि 4 प्रत्येक रिजन मधला एक एक पॉइंट घेणार. पुढे आता या एक्सप्रेशन कडे यायचं, x - 2 आणि x + 1. आता ही जी टेस्ट पॉइंट म्हणजे -3 दिलेलं आहे, ही किंमत इथं टाकून बघायची. x च्या ठिकाणी काय टाकायचा, -3 इथं पण टाकायचा आणि इथं पण टाकायचा. -3 इथं टाकल्यावर किती मिळतील आपल्याला, -3 - 2 म्हणजे -5 मिळतील आपल्याला इथं.
आणि -3 इथं टाकल्यावर काय मिळेल, -3 + 1 म्हणजे किती मिळणार आहे, -2 मिळतील. आता -5 × -2 म्हणजे +10 झाला. आता +10 म्हणजे या गोष्टीचं चिन्ह काय येणार, +10 म्हणजे पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह म्हणजे काय झाला, >0 म्हणजे हा रिजन येईल का, तर हा रिजन येणार नाही. कारण की त्यांनी म्हणलेलं आहे मला असा रिजन लागतो जिथं हा कसा असतो, <0 म्हणजे निगेटिव्ह येईल असा रिजन लागतो मला. त्यामुळं हा रिजन येणार नाही त्याचं सोल्युशन. ठीक आहे. असंच बघा आता पुढे, की समजा हा रिजन साठी म्हणजे हा 4 टाकला इथं, 4 - 2 हा 2 आहे आणि 4 + 1 हा 5 आहे. 2 × 5 किती झाला, 10. 10 हा शून्यापेक्षा लहान असतो का, नसतो. म्हणून हा रिजन सुद्धा येणार नाही. म्हणजे 2 च्या पुढचा कुठलाही भाग येणार नाही, x ची व्हॅल्यू घेणार नाही, म्हणून हा सुद्धा येणार नाही. मग उरलेला भाग कुठला आहे, हाच उरला आहे या दोघांच्या मधला, -1 to 2 मधला. तिथला पॉईंट कोण आहे, 0. आता 0 इथं टाकून बघूया. आता 0 इथं टाकला काय मिळेल मला, 0 - 2 हा किती मिळणार आहे, -2 मिळेल मला. आणि 0 + 1 हा काय मिळणार आहे मला, 1 मिळणार आहे. -2 × 1 किती मिळाले, -2. -2 हा निगेटिव्ह आहे का, 0 पेक्षा लहान आहे ना तो -2. त्यामुळं आपल्याला तेच पाहिजे की जे काय येणार आहे इथं ते निगेटिव्ह पाहिजे मला, आणि त्यामुळं या ठिकाणी हा <0 येतोय. म्हणून माझं सोल्युशन काय बघा, हा जो भाग आहे किंवा हा जो रिजन आहे ते माझं सोल्युशन असणार आहे. म्हणजे हे माझं सोल्युशन आहे, हे दोन्ही माझे सोल्युशन्स नाहीत. मला सोल्युशन काढायचा अर्थ, याचा अर्थ काय, तर मला एक्सच्या व्हॅल्यूज काढायचे. एक्सच्या व्हॅल्यूज कशा ठरवणार आपण, ह्या झाल्या एक्सच्या व्हॅल्यूज. एक्सच्या व्हॅल्यूज कशा असणार आहेत, -1 पासून 2 पर्यंत कुठलीही व्हॅल्यू एक्सची चालेल, हे त्याचं सोल्युशन झालं. तो रिक्वायर्ड सोल्युशन इज -1 to 2, दॅट इज इट बिलॉंग्स टू द इंटरवल -1 to 2. म्हणजे हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी. आता याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक सांगणार आहे मी, पटकन लगेचच 2 किंवा एका स्टेप मध्ये आपल्याला आलं पाहिजे असं. आता हा सगळा भाग न करता देखील आपण करू शकतो, जरा नीट लक्ष द्या. आता इथं लेस दॅन चिन्ह आहे ना, लेस दॅन चिन्ह म्हणजे हे बाण बघायचं, हा बाण कसा आहे, आतमध्ये गेल्यासारखा आहे, आतमध्ये. त्यामुळे काय करायचं, जरी 3 रिजन आपले तयार झाले असतील तर आतला भाग गोळा करायचा. याच्या आतला भाग कुठला आहे, हा आहे. याच्या आतला भाग कुठला आहे, आत. म्हणजे आतमध्ये असलेला रिजन, हा जो रिजन आहे त्याचा विचार करणे, हे एवढं लक्षात ठेवायचं. हे चिन्ह कसं आहे, असं लेस दॅन आहे. लेस दॅन म्हणजे काय, आतला आणि आतला भाग, एवढं लक्षात ठेवा. तर याच्याही आतला भाग आणि याच्याही आतला भाग म्हणजे काय आला आपला रिजन, हा आला. ठीक आहे. आता अशाच वेळेस समजा आता हा असा नसला असता आणि असा असला असता, हा बाण कुठं आला, बाहेर आला. बाहेर आला म्हणजे काय, बाहेरचा भाग विचार करणे. म्हणजे काय विचार करायचा, हा रिजन येईल, हा बाहेरचा विचार म्हणजे, आणि हा पण रिजन येईल, आणि त्यावेळेस हा रिजन येणार नाही. म्हणजे याचं जर सोल्युशन मला विचारलं असतं, हे x - 1 x + 1 आणि इथं >0 जर दिला असता, तर त्याचं काय उत्तर आलं असतं, x > 2 आणि x <-1 या दोघांचं युनियन करून दिलं असतं. म्हणजे हा पण येतो आणि हा पण येतो, असं त्याचं उत्तर लिहिलं असतं आपण. ठीक आहे. अशा पद्धतीचं ज्यावेळेस सम येईल त्यावेळेस ते करेक्ट डिटेलमध्ये कळेल. तोपर्यंत एवढं लक्षात ठेवा. मला वाटतं हा भाग क्लिअर झालेला असेल प्रत्येकाला. हा डिक्रीजिंग कुठे आहे, तर आपलं उत्तर होतं -1 to 2 मध्येच फक्त तो डिक्रीजिंग आहे. आता ते फंक्शनचा ग्राफकडे बघा, हा त्या फंक्शनचा ग्राफ आहे. फंक्शनच्या ग्राफकडे जर बघितलं तर तुम्हाला बरेच चढ उतार दिसतील. हा इथं इन्क्रीजिंग आहे, त्यानंतर हा डिक्रीज होतोय, परत इन्क्रीज होतोय. आपण आपल्याला पाहिजे तीच किंमत काढलेली आहे की डिक्रीजिंग कधी आहे, डिक्रीजिंग एवढा भागामध्ये आहे. एवढा भाग म्हणजे काय आहे, -1 पासून 2 पर्यंत. एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला उत्तर मिळत आहे डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर, की आपल्याला ग्राफ काढायची गरज होती का इथं, आपण काढला नाही तरी पण आपण बरोबर उत्तर मिळवू शकलेलो आहे. हीच त्या डेरिव्हेटिव्हची पॉवर आहे. हे ग्राफ काढण्यावर हे भाग एक्झामसाठी नसणार आहे तुम्हाला, पण समजायला फार उपयोगी आहे हे, की असा फंक्शन आहे खरं तर. आणि त्यांनी विचारलं होतं फक्त मला डिक्रीजिंगचं सांगा म्हणून विचारलं होतं, तर एवढ्याच भागामध्ये ते डिक्रीजिंग आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं इन्क्रीजिंग कसा करायचा,
इन्क्रीजिंग म्हणजे बाहेर बाहेरचा भाग येईल, हा भाग येणार इन्क्रीजिंगचा आणि हा भाग येणार इन्क्रीजिंगचा. बघा बघू, -1च्या इकडचा भाग इथं सुद्धा ते इन्क्रीजिंग आहे आणि 2च्या पलीकडचा भाग इथं सुद्धा ते इन्क्रीजिंग आहे. ठीक आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन इज. आता याच्यामध्ये 4, 5, 6, 7 असे जवळपास इन्क्रीजिंग डिक्रीजिंग लिहिलेलेच प्रकार आहे बरं का. त्याच्यामधला मी फक्त एक सम घेतोय. आता चौथ्यातला पहिला जो आहे ए, जिथं मला हा एफ ऑफ एक्स इन्क्रीजिंग दाखवायचा आहे, इथं स्ट्रिक्टली हा शब्द नाही. आता इन्क्रीजिंग म्हणजे इथं काय होणार, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू देखील येणार 0. म्हणून हा प्रश्न मी घेतोय आणि याचं उत्तर काढायचा प्रयत्न करूया. चला बघूया. तर 4 मधला ए घेतलेला आहे, इन्क्रीजिंग असलेला पार्ट फक्त. ठीक आहे. आता हा एफ डॅश ऑफ एक्स काढला, एक्स क्यूब वरून 3x 3x² - 24x - 144. पुढे जाऊन 3 कॉमन काढला, इथं काय मिळालं, x² - 8x - 48 आले हे. ठीक आहे. मग पुढे त्याचे 2 फॅक्टर्स पडले. मग आता याला कसलं म्हणलेलं आहे आपण, फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन म्हणलेलं आहे. इन्क्रीजिंग फंक्शनचा अर्थ काय, एफ ऑफ एक्स हा ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजेच काय, 3 × x + 4 × x - 2 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ही पूर्ण टर्म लिहिलेली मी इथं. म्हणजेच काय, x + 4 × x - 12 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हा 3 तिकडे जरी घेऊन गेला तरी तो 0/3 होणार. त्यामुळं खरं तर मग आता याचं उत्तर मला मिळवायचं आहे. इथं बघा मगासारखंच आहे, 2 ब्रॅकेट्स आहेत आणि इथं ग्रेटर दॅन इक्वल टू 0 लिहिलेलं आहे. मगाशी फक्त लेस दॅन 0 होता, इक्वल टू चिन्हाचा अंतर्भाव नव्हता तिथं. आता इथं इक्वल टू चिन्ह देखील आहे. इक्वल टू चिन्ह घेतल्यामुळं काय काय फरक पडतो ते बघा. मगासारखंच करणार आहे इथं मी. पहिल्यांदा एक नंबर लाईन घेणार, त्याच्यामधले असे 2 पॉईंट काढणार जिथं मला 0 मिळतोय. आता x ची व्हॅल्यू -4 ठेवलं तरी ते 0 येणार आहे, किंवा 12 ठेवलं, हा -4 आणि 12 इथं मांडलेला आहे मी तो. आणि आता इथं लक्षात येत, मगा जे भरीव काढले नव्हते, पोकळ काढले होते गोल, इथं मी भरीव काढलेले आहेत. का बरं केलेलं आहे असं, कारण की ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 हा भाग आपल्याला गेल्या वर्षी 11वी मध्ये सेट या चॅप्टर मध्ये इंटरवल मध्ये पण झालेला आहे. की इंटरवल कशा असतात, ओपन इंटरवल, क्लोज इंटरवल ज्यावेळेस ठरवतो आपण, तिथे असा प्रकार केलेला आहे आपण. पुढे आता इथं सुद्धा 3 रिजन झालेत मगासारखेच. हा -4 आता याला पण इन्क्लूड केलाय बरं का, -4 आणि त्याच्या अलीकडचा भाग, हे एक रिजन झालं 4 पासून 12 पर्यंतचा. आता इथं मी -4 ला इन्क्लूड केलंय, म्हणजे इक्वल टू केलेलं आहे. त्यामुळे इथं इक्वल टू परत एकदा लिहिलेलं नाही मी, नुसतं लेस दॅन लिहिलेलं आहे. आणि 12च्या पण आतला भाग आणि 12 आणि त्याच्या पुढचा भाग हा इकडे घेतलेला आहे मी. आता प्रत्येक ठिकाणचा एक एक टेस्ट पॉइंट म्हणून घेऊ आपण. तर मी टेस्ट पॉइंट घेतो, इथला -5 घेतो, इथं मगाशी सारखा 0 घेतो, इकडचा 13 घेतो, 12 नंतरचा 13. आता -5 ची व्हॅल्यू इथं ठेवून बघितली, -5 + 4 -1 येतो, हा -1 आला. -5 - 12 म्हणजे -17 आला, म्हणजे -1 × -17 किती आले, 17 आले. 17 म्हणजे मला जे पाहिजे ते आलं का, पॉझिटिव्ह पाहिजे होतं, आलं ना पॉझिटिव्ह, येस. त्यामुळे हा रिजन काय होणार आहे, इन्क्लूड होणार आहे. हा रिजन इन्क्लूड होणार आहे. पण हा मधला रिजन काय होणार आहे, तिथं इन्क्लूड होणार नाही. कसं काय ते बघा. समजा मी इथं 0 टाकला, 0 घेतला, 0 + 4 काय आलेलं आहे, 4 आलेलं आहे. आणि 0 - 12 काय येणार आहे, -12 येणार आहे. जे काय असेल पण ते निगेटिव्ह येणार आहे हे मला निश्चित आहे. म्हणून हा काय येणार, ग्रेटर दॅन 0 येईल का, हा नाही येणार, हा लेस दॅन 0 येतोय. त्यामुळं हे रिजन येणार नाही. मग हा देखील रिजन येणार आहे आणि मग हा देखील रिजन येणार आहे. वाटलंच तर 13 ठेवून देखील बघूया आपण. जे काय उत्तर आहे ते मात्र कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणून काय येणार आहे, हा रिजन म्हणजेच काय, हे एक रिजन जे उत्तरामध्ये येणार आहे आणि हे एक रिजन जे उत्तरामध्ये येणार आहे. फक्त उत्तरामध्ये कुठला भाग येणार नाही, हा भाग येणार नाही. म्हणून रिक्वायर्ड सोल्युशन इज x लेस दॅन ऑर इक्वल टू -4, हा लेस दॅन ऑर इक्वल टू -4 आणि x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12. याचाच अर्थ आपण समजा इंटरवलच्या नोटेशन मध्ये लिहायचं झालं तर हे असं लिहावं लागतं बरं का, x बिलॉंग्स टू -4 आणि त्याच्या अलीकडचा सगळा भाग, हा -4 आणि त्याच्या अलीकडचा सगळा भाग, अलीकड कुठपर्यंत आहे हो, -∞ पर्यंत, -∞ पासून या -4 पर्यंत, आणि मग पुढे 12 पासून पूर्णपणे लांब पर्यंत, सगळीकडे लांब पर्यंत म्हणजे काय, इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे हा जो भाग आहे याच्या, आता याच्या बाहेरचा आणि याच्या बाहेरचा, कारण हे चिन्ह बघा, हे चिन्ह कशाचं दाखवलेलं आहे, मी तुम्हाला शॉर्टकट जो सांगितलं होता मगा, की हे जो असं चिन्ह असेल, फक्त बाहेरचा विचार करायचा. हा मधला चिन्ह आहे, त्याच्या बाहेरचा भाग आणि हाचा बाहेरचा भाग. ठीक आहे.
त्यामुळं हा एक इंटरवल येईल इकडचा आणि तो एक इंटरवल येईल. आता हा किती मार्कासाठी विचारला जातो थोडासा विचार करायचा. हा 4 मार्कासाठी विचारला तर हा भाग लिहायचा, मग त्याचे रिजन्स काय, टेस्ट पॉईंट काय आणि हा भाग लिहिलेला चांगला. नसेल समजा 2 मार्कासाठी असतील तर डायरेक्टली तुम्ही याच्यावरून हे उत्तर लिहिलं तरी चालतंय. आणि डायरेक्टली कसं करायचं ते देखील मी सांगितलेलं आहे.